हां, आता जवळ-जवळ 6-7 वर्षाचा गॅप झालेला, 8 वर्षाचा जवळपास गॅप आहे. या गॅपमध्ये बरीचशी अशी कामं होती. म्हणजे आरोग्याचे काही प्रश्न असतील, रस्त्याचे काही प्रश्न असतील, ड्रेनेज लाईनचे बरेचसे प्रश्न असतील. हे बरेचसे प्रश्न पेंडिंग होते. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेस प्रशासन सगळं आलं जिल्हा परिषदला, पंचायत समितीला, अशामध्ये आमच्या जवळचे असे काही जी व्यक्ती आहेत, की त्यांनी आमच्या गावाला खूप मदत केली. हं, आरोग्य हं, हं. खात्यामध्ये जर बोलायचं असेल तर एक थिऊर गावचे ग्रामपंचायत सदस्य आहेत युवराज नाना काकडे. अच्छा. त्यांनी आमच्या गावामध्ये आरोग्याविषयी आत्तापर्यंतचे 50 ते 60 लोकांना वैयक्तिक मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे काही लाभ असतील, महात्मा फुले ज्योतिरावांची जी योजना आहे, त्याचे काही लाभ असतील, ते देण्यासाठी त्यांनी वैयक्तिक खूप प्रमाणात, खूप चांगल्या प्रकारे काम आमच्या गावामध्ये बऱ्याचशा गरीब लोकांसाठी त्यांनी केलेलं आहे. रस्त्याचा प्रश्न राहिला मध्यंतरी रस्त्याच्या काळामध्ये तुम्ही येताना पाहिलं असेल नायगाव चौकापासून जो कॅनलपर्यंत आत्ता जो रस्ता झालेला आहे मोठा. तो रस्ता वायडिंग वगैरे होण्यासाठी खूप म्हणजे लोकांचा विरोध होता. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला होता आणि शेतकरी काही देत नव्हते. पण सोरतापटे गावचे माजी सरपंच आहेत सागर नाना चौधरी आणि त्यांचा भाचा पण आता इच्छुक आहे पंचायत समितीला संग्राम कोतवाल. तर त्यांनी आम्हाला तिथं खूप मदत केली. ते स्वतः तिथे उभं राहून त्यांनी ते रस्ता करण्यासाठीची खूप मदत केली. स्वतः उभे राहून काही शेतकरी असतील त्यांना समजून सांगून, कुणाचं झाड जातंय, कुणाचे काही ओटे जात असतील, कुणाचे टॉयलेट जात असेल, ते काढून देण्यासाठी त्यांनी खूप मोठे प्रयत्न केले आणि तो रस्ता आता पूर्ववत झालेला आहे. अच्छा. बरं तुम्हाला काय वाटतं दादा एकंदरीत उमेदवार कसा असला पाहिजे? उमेदवार जो काम करेल जनतेचे, सर्वसाधारण जनतेच्या जो पाठीमागे उभा राहील आणि हाकेला होऊ देणार असेल. आता काय झालेलं आहे, तुम्ही आता कॉर्पोरेशनचे निकाल लागलेतच बघा. बऱ्यापैकी. बऱ्यापैकी जे चित्र स्पष्ट झाले बघा. जे पैशावाले आहेत त्यांच्याकडे लोकं फार वळतात किंवा ती क्षणिक सुखाकडे पळतात. आता कोण मला माझ्या वैयक्तिक लाभ मला कोण देते त्याच्याकडे पळतं. पण सार्वजनिक गावाचा जो विकास होणार आहे त्याच्या पाठीमागे आज जनता जायला तयार नाही आणि खरं जो कामाचा माणूस आहे त्याला निवडून दिलं पाहिजे त्यांनी आता. काय वाटतं तुम्हाला की तुमच्या तशा नजरेमध्ये दृष्टिकोनामध्ये कुठला पक्ष विकास करू शकतो आणि पक्षापेक्षा आमच्याकडे काय आहे, आमच्याकडे गावात असं आता परिस्थिती आहे, की पक्षापेक्षा माणसाला किंमत देणारं गाव आहे आमचं. की जो कामाचा माणूस आहे, की जो आम्हाला कामाला उभा राहील. ह्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आमच्या गावचा आहे. पक्षापेक्षा गावाला जो आपल्याला हाक दिली तर त्याचं ओव देईल आणि तो येईल आपल्या कोण मदतीसाठी. वाटतं तुम्हाला आमच्याकडे युवराज नाना काकडे आणि संग्राम कोतवाल काय आहेत, ते दोघं आता एक चांगले माणसं आहेत.